पासून महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड पुणे यांच्या बरोबरीने आम्ही ही भाषणं सुरू केली. आणि तरी सुद्धा आता जरी करोनाचा काळ संपला असला तरी आपण ही भाषणं ऑनलाईन ठेवली आहेत. याचे दोन फायदे: आम्हाला काही परदेशी वक्ते सुद्धा त्यामुळे याच्यामध्ये मिळू शकले, आणि जी बाहेरगावची माणसं असतात मुंबई सोडून त्यांना सुद्धा या भाषणाचा लाभ घेता येतो. उदाहरणार्थ आज सुद्धा आजचे वक्ते प्रोफेसर संतोष हरम हे पुण्यात आहेत, म्हणजे त्यांना पुण्यामध्ये बसून त्यांच्या घरून आजचं हे भाषण देता येणार आहे. ह्या ज्या सोयी दृकश्राव्य माध्यमामुळे आणि करोनामुळे आपल्या अधिक लक्षात आल्या, त्याचाच हा आपण फायदा घेत आहोत. या व्याख्यानमालेमध्ये पूर्वी अनेक दिग्गजांची व्याख्यानं झाली, पण मला सांगायला मुद्दाम आनंद वाटतो की 2016 साली गुरुत्वीय लहरींवरती पुण्याच्या आयुकामधले डॉक्टर संजीव धरंधर यांनी जो शोध लावला ते त्यांचं पहिलं भाषण आपण केलं होतं. म्हणजे इतक्या लेटेस्ट शोधांवरती सुद्धा आपण भाषणं केलेली आहेत. आणि त्यानंतर मग डॉक्टर अनिल काकोडकर असतील, हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर रंजन केळकर असतील, किंवा इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे डॉक्टर अनिरुद्ध पंडित असतील, TIFR मधले डॉक्टर कृष्णन आहेत, जयंतराव नारळीकर आहेत, प्लास्टिक सर्जन डॉक्टर रवींद्र थत्ते आहेत. अशा अनेकांची भाषणं आपण याच्यामध्ये केली आणि त्याला श्रोत्यांचा एक चांगला प्रतिसाद मिळतोय. लोक रेफरन्ससाठी ही भाषणं वापरतात, मधून मधून वागतात सुद्धा. आजच्या ह्या मालेमध्ये पुणे विद्यापीठातले डॉक्टर संतोष हरम हे आता भाषण देणार आहे. डॉक्टर संतोष हरम हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये भौतिक रसायनशास्त्र म्हणजे फिजिकल केमिस्ट्री याचे ज्येष्ठ प्राध्यापक म्हणून सध्या कार्यरत आहेत. IIT मुंबईमधून MSc केल्यानंतर त्यांनी PhD संशोधन टाटा मूलभूत संशोधन केंद्रामधून केले. पुणे विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काही काळ अनुभव घेतल्यानंतर पोस्ट डॉक्टरल फेलो या नात्याने अमेरिकेतील ऑस्टिन येथील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास मध्ये ते रुजू झाले. तेथे त्यांनी जगप्रसिद्ध इलेक्ट्रोकेमिस्ट प्राध्यापक एलन जे बार्ड यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले आणि तेथून परतल्यावर पुणे विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक म्हणून त्याने आपली पुढील कारकीर्द सुरू केली. मला याचा आनंद आहे की संतोष हरम हे अमेरिकेमध्ये स्थायिक न होता परत पुणे विद्यापीठामध्ये माघारी येऊन आपलं अध्यापन कार्य त्यांनी सुरू केलं. गेली 28 वर्षे ते विद्युत रासायनिक शास्त्र आणि नॅनो टेक्नॉलॉजी सारख्या अग्रणी क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या संशोधनाचा गट अतिशय सक्रिय आहे. त्यांच्या गटाने आतापर्यंत सायन्स, जॅक्स, JPC, लँग्वेअर, केमिस्ट्री ऑफ मटेरियल्स, रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री अशा 51 उच्चतम नियतकालिकात 100हून अधिक शोध निबंध प्रकाशित केले आहेत. MSc आणि PhDच्या विद्यार्थ्यांना ते भौतिक रसायनशास्त्र शिकवतात. तरुण संशोधकांना वेगळी उपकरणे हाताळण्याचे प्रशिक्षण ते देतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 22 विद्यार्थ्यांनी PhD प्राप्त केली आहे. हे सर्व विद्यार्थी प्रतिष्ठित अशा विविध राष्ट्रीय प्रयोगशाळा आणि विद्यापीठात सध्या कार्यरत आहेत. युरोपियन कमिशन सारख्या आंतरराष्ट्रीय तसेच DST, ACRP, BRNS, DBT, इस्रो या राष्ट्रीय अनुदान संस्थांकडून जवळजवळ 4 कोटीचा निधी संशोधनासाठी मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत. अध्यापन आणि संशोधना व्यतिरिक्त त्याने प्रशासकीय जबाबदारी सुद्धा कुशलतेने सांभाळली आहे. UGC नॅशनल सेंटर फॉर नॅनो सायन्सेस अँड नॅनो टेक्नॉलॉजी मुंबई विद्यापीठ येथे त्याने 2017 ते 2019 या कालावधीत पूर्ण वेळ संचालक पदाची धुरा सांभाळली आहे. 2022 पासून त्या आज तागायत पुणे विद्यापीठातील सेंट्रल इन्स्ट्रुमेंटेशन फॅसिलिटीचे संचालक म्हणून कार्यरत आहे. ते युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस 2006 साली आणि युनिव्हर्सिटी ऑफ नॉटेड्रेम अमेरिका येथे अभ्यागत प्राध्यापक आहेत. प्राध्यापक संतोष हरम यांना अनेक सन्मान आणि पुरस्कार मिळाले आहेत. अलाहाबादच्या राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे 2009 साली त्यांना सभासदत्व मिळाले.
महाराष्ट्र विज्ञान अकादमीची 2013 साली फेलोशिप मिळाली. बीएसपी बायो बॉयज का फेलोशिप 2000 मध्ये. बेस्ट टीचर अवॉर्ड इन केमिस्ट्री फ्रॉम टाटा केमिकल 2012. लेट प्रोफेसर व्ही के झो बेस्ट टीचर अवॉर्ड फ्रॉम पुणे युनिव्हर्सिटी 2011. फुलब्राईट नेहरू सिनियर फेलो अमेरिका 2013. आणि मराठी विज्ञान परिषदेतर्फे प्राध्यापक मनमोहन शर्मा विज्ञान पुरस्कार 2016. असे बहुसन्मानित प्राध्यापक डॉक्टर संतोष हरम यांना विनंती करतो की विद्युत रसायनशास्त्र एक वरदान या विषयावरती त्यांनी आता आपलं भाषण सुरू करावं. धन्यवाद. प्राध्यापक हरम, आपण आता आपलं भाषण सुरू करा. सगळ्यांना नमस्कार. तुम्ही मला एवढं मोठं व्यासपीठ दिलं, ज्या व्यासपीठावर जोशी सर आणि बरेच मोठे दिग्गज या व्यासपीठावर सगळ्या प्राध्यापकांनी लेक्चर्स दिली आहेत. एवढं मोठं व्यासपीठ तुम्ही मला दिलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. निवडलं आहे ते विद्युत रसायनशास्त्र एक वरदान. तर पुढे जाण्या अगोदर माझे जे मेंटॉर आहेत, ज्यांच्याकडनं मी हे सगळं ज्ञान घेतलं आणि हे सगळं ज्ञान तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय, ते प्रोफेसर ॲलन बार्ड टेक्सासमध्ये पूर्वी प्राध्यापक होते. गेल्याच महिन्यात त्यांचा देहांत झाला. आणि माझे PhDचे गाईड प्रोफेसर KSV संथानम टाटा इन्स्टिट्यूटचे, त्यांचे दुर्दैवाने गेल्याच महिन्यात अंत झाला. तर दोघांसाठी माझी मनपूर्वक श्रद्धांजली, आणि त्यांना श्रद्धांजली देऊन मी पुढचं माझं भाषण सुरू करतो. तर पुढे जाण्या अगोदर माझं एक गूढ स्वप्न काल पडलेलं तुमच्याशी मला शेअर करायचंय. तुमच्याशी शेअर करताना एक गोष्ट तुम्हाला सांगायची की हे जे स्वप्न आहे, तुम्ही कदाचित हा सिनेमा पाहिला असेल एक 10-15 वर्षापूर्वीचा, इन्सेप्शन. की जो चोर असतो तो लोकांच्या स्वप्नात जाऊन त्यांचे जे हे असतात, त्यांचे जे सिक्रेट्स असतात ते शोधून काढतो आणि तशा चोऱ्या करतो. तर काहीच असंच स्वप्न आहे, पण माझं स्वप्न थोडं वेगळं आहे. त्या स्वप्नामध्ये मला सेकंडरी स्वप्न पडतं, सेकंड ऑर्डर स्वप्न पडतं, म्हणजे स्वप्नात स्वप्न पडतं असं आपण धरून चालूया. ओके. तर त्या स्वप्नामध्ये मी झोपलेलो आहे, स्वप्नातल्या स्वप्नात झोपलेलो आहे, आणि अचानक मी घामाघूम होऊन उठतो आणि पहिल्या स्वप्नात येतो. ओके. आणि लक्षात येतं की मी घामाघूम का झालो, तर लक्षात येतं की माझ्या वरचा जो पंखा फिरत होता झोपताना तो पूर्ण गायब झालेला आहे, आणि त्याच्यावरच्या इलेक्ट्रिक वायरिंग आहेत त्याही गायब झालेल्या आहेत. ओके. म्हणून मग विचार करायला लागतो काय काय झालं असावं, वीज का गेली असावी. ओके. आणि हे अचानक पंखा कुठे गेला याचा विचार करता करता मी म्हटलं की आपण बाथरूम मध्ये जाऊन जरा फ्रेश होऊ. तर तिथे गेलं लक्षात येतं की साबणही गायब झालेला होता, टूथपेस्ट, टूथब्रश, हे सगळ्या वस्तू माझ्या बाथरूम मधनं गायब झालेल्या होत्या. पाण्याला अत्यंत घाणेरडा वास येत होता. मला कळेना काय चाललंय. त्यानंतर म्हटलं आपण फोन करून मित्रांना कळवावं काय चाललंय, शोधून काढावं. फोन उचलतो तो काय, तर फोन मधली बॅटरी गायब, फोन मधलं सर्किटही गायब. म्हटलं असं कसं झालं. म्हटलं आपण एक काम करूया, आपण कुठेतरी जाऊन सांगूया ही गोष्ट. म्हणून मी माझ्या कारकडे जातो. तर कारकडे गेल्यानंतर लक्षात येतं की कारचा रंगही उडालेला, कार पूर्ण गंजलेली कार, त्या रंग नाही, कार स्टार्ट होत नाही कारण त्यात बॅटरीही नाही. ओके. तर असं असं विचित्र स्वप्न मला पडतं. आणि त्यानंतर मी पहिल्या स्वप्नातून जागा झालेलो आहेच, तुम्हाला माहिती आहे. आणि एक वर्तमानपत्र घरी येतं आणि ते वाचतो. त्या वर्तमानपत्रामध्ये मथळा असतो, मायकेल फॅरेडेचा आत्ताच जन्म झाला. तर माझं हे स्वप्न तुमच्या लक्षात आलं असेलच मी कुठे तुम्हाला घेऊन चाललोय. ओके. हे जे आपले मध्यमवर्गीयांचे सुखसोयी आपल्याला मिळालेल्या आहेत, त्याचं बरंच श्रेय मी त्या मायकेल फॅरेडेला देतो. ते का देतो हे तुमच्या लक्षात येईल. तर मायकेल फॅरेडे हा ब्रिटिश शास्त्रज्ञ होता. त्याला विद्युत चुंबक तत्व व विद्युत रसायनशास्त्र म्हणजे फादर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम
अँड इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे जनक म्हणतात. त्याची बायोग्राफी जर पाहिली, त्याची जर तुम्ही कहाणी पाहिली तर अत्यंत वेगळी कहाणी आहे. त्याचा जन्म एका गरीब लोहाराच्या कुटुंबात झाला. त्याचं जेमतेम दुसरीपर्यंत शिक्षण झालं. त्यांची परिस्थिती नव्हती की मुलाला पुढे शिकवायची, तर तो पुढे होऊन बुक बाइंडरचा एक काम पत्करतो. बुक बाइंडिंगचं काम करताना त्यांच्याकडे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ व रॉयल सोसायटीचे डायरेक्टर सर हम्फ्री डेव्ही यांचं मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे हस्तलिखित त्याच्याकडे येतं. पूर्वी त्यावेळेला छापखाने नव्हते, त्यामुळे लोक हस्तलिखितात आपापलं संशोधन लिहायचे किंवा आपापल्या गोष्टी लिहायच्या. तर जेव्हा मायकल फॅरेडेकडे हे संशोधन येतं, हस्तलिखित येतं, तो व्यवस्थित वाचून काढतो. मायकल फॅरेडेचं हस्ताक्षर खूप सुंदर होतं. तो आपल्या हस्ताक्षरात ते सगळं लिहून काढतो आणि पुन्हा एकदा ते व्यवस्थित बाइंड करून त्या चेअरमनला, त्या डायरेक्टरला पाठवून देतो. सर हम्फ्री डेव्ही अत्यंत इम्प्रेस होतात आणि ते त्याला विचारतात की बाबा तू काय करतोय. तो म्हणतो मी असं काम करतोय. तो काय म्हणतो माझ्याकडे काम का करत नाहीस, मला लॅब असिस्टंटचं काम, एका माणसाची गरज आहे. तर तो त्या लॅबमध्ये रुजू होतो. सर हम्फ्री डेव्ही त्यावेळेचे मोठे केमिस्ट म्हणजे रसायनशास्त्रज्ञ होते. तर त्यांच्याकडे तो कामाला रुजू होतो आणि काम करता करता तो बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडनं ऐकतो, शिकतो. ओके, त्यांची बरीच लेक्चर्स तो अटेंड करतो आणि तो आपल्या कर्तृत्वाने एवढा मोठा होतो की तो त्याच रॉयल सोसायटीचा डायरेक्टर म्हणून निवृत्त होतो. तर तुम्ही एक विचार केला असेल की आपलं जे शिक्षण आहे, आपण पारंपरिक शिक्षण घेतो, ते आपल्याला घडवतं का बिघडवतं. एक हा विचार करायची गोष्ट या पॉइंटला आपल्याला करायला आपलं उद्योग करते. तर असा हा मोठा शास्त्रज्ञ, त्याचं संशोधन अचाट आहे. त्यांनी लावलेलं संशोधन बेसिकली केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र आणि फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्रामध्ये मोठा ठसा ठेवून गेलेला आहे. जो आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीशी बोलतो, ज्याचा प्रत्येकाला माहिती आहे की इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे आपण इलेक्ट्रोकेमिकल सेल विषयी बोलतो, ते विद्युत घट म्हणतो त्याला. तर त्यामध्ये कॅथोड असतो, एक ॲनोड असतो. ओके, आणि मग त्यातून आपल्याला वीज निर्मिती होते, इत्यादी इत्यादी. आपण सगळ्यांनी हे वाचलंय शाळेत असताना. तर हे जे आपण शब्द वापरतो, इलेक्ट्रोड, कॅथोड, ॲनोड, आयन्स, हे सगळे शब्द मायकल फॅराडेने आपल्याला दिले आहेत. ती मोठी गिफ्ट आहे ऍक्च्युअली. त्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की जे बेन्झिन आपण अगदी सर्रास वापरतो, बेन्झिन हा शब्द आणि त्या रेणूचं बेसिकली ते आविष्कारच त्यांनी केलेला आहे. हे बऱ्याच जणांना याची कल्पना नाही आहे. हे झालं त्यांचं संशोधन. त्यांचा फॅरेडे लॉज ऑफ इलेक्ट्रोलायसिस जो आहे, तो आपण त्यातून आपल्याला जो इलेक्ट्रॉन आपल्या वायरमधनं किंवा आपल्या तारेतनं जातो, पार होतो, आणि इलेक्ट्रॉन जो केमिस्ट्रीमध्ये केमिकल रिॲक्शन मध्ये असतो, ते दोन्ही इलेक्ट्रॉन एकच आहेत, हे त्यांनी फॅरेडेने आपल्या लॉ ऑफ इलेक्ट्रोलायसिस मध्ये सिद्ध करून दाखवलं. आणि हे कधी 200 वर्षापूर्वी. त्या पलीकडे जाऊन फिजिक्सच्या विषयामध्ये त्यांनी खूप मोठं संशोधन केलं. द थिअरी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम हा एक वेगळा विषय आहे, टॉपिक आहे फिजिक्स मधला. म्हणजे त्यातून त्यांनी अक्षरशः इलेक्ट्रिक मोटारचा आविष्कार केला. इलेक्ट्रिक मोटार जो अजूनही आपला डोक्यावर जो पंखा फिरतो, ते तुम्हाला लक्षात आलं असेल, जो पंखा गायब झाला, हा फॅरेडेचा जन्म न झाल्यामुळे गायब झालेला होता. ओके, त्या पलीकडे जाऊन डायनामो वापरतो, ज्याच्यानं इलेक्ट्रिसिटीची निर्मिती होते. आपल्या कारमध्ये अल्टरनेटर असतो, त्यातनं आपली बॅटरी चार्ज होते. ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी मायकल फॅरेडे त्यावेळेला इन्व्हेंट केल्या होत्या, शोधून काढल्या होत्या. ओके, हा एवढा मोठा माणूस, त्याच्या संशोधनाच्या आधारे 1835 मध्ये इलेक्ट्रिक कार ऑलरेडी मार्केटमध्ये लंडनमध्ये आलेली होती. परंतु तुम्हाला कल्पना असेल की अमेरिकेतली ऑइल लॉबी जी आहे, ओके, त्यांचा डॉमिनन्स असल्यामुळे ती इलेक्ट्रिक कार जास्त वेगाने इकॉनॉमिकली वायबल राहिली नाही आणि पुढे येऊ शकली नाही. आणि पुढे आपण पेट्रोल इंजिन संशोधन होऊन आपण इंटरनल कंबशन इंजिन वापरून आपल्या कार निर्माण झाल्या. जर ह्या इलेक्ट्रिक कारला 1835 पासून जर आपल्याला जर मार्ग मिळाला असता, तर कदाचित आपल्या जगाचं चित्रच वेगळं असलं असतं. हे तुम्ही नक्कीच इमॅजिन करू शकता. हा एवढा मोठा माणूस, ओके, की ज्याचं कर्तव्य अतुलनीय आहे. ह्या प्रकारातला माणूस त्यानंतर जन्माला आलाच नाही. वेल, तुम्हाला मी म्हटलं की घरातल्या सांगायला राहून गेलं की त्या माझ्या स्वप्नातल्या घरातल्या सगळी भांडी कुंडी, अल्युमिनियमच्या सगळ्या वस्तू, पंख्याची पाती सगळी गायब झालेली होती. तर त्या सगळ्या अल्युमिनियमच्या गोष्टीचा मायकल फॅरेडेशी काय संबंध? तर तुमच्या लक्षात येईल की अल्युमिनियम आपण पकडून चालतो की तो पृथ्वीवरचा सगळ्यात स्वस्त, हलका, तरी मजबूत आणि बहुमूल्य धातू आहे.
ओके, त्याचे उपयोग अनेक आहेत. तुम्हाला आपल्या अक्षय कार पासून ते आपल्या मोबाईल पर्यंत, विमानापासून त्या मेडिसिन पर्यंत, स्पेस मध्ये इत्यादी इत्यादी प्रत्येक क्षेत्रामध्ये अल्युमिनियम शिवाय आपलं पान हलू शकत नाही. आणि तो एवढा स्वस्त आहे की आपण सहजच तो हा अल्युमिनियमचा कॅन जो असतो आपण तो सहज फेकून देतो, आपण लिटरली फेकून देतो. त्याची किंमत 10 पैसे पण नसते. तर एवढा स्वस्त धातू हा खरंच स्वस्त होता का एक 200 वर्षापूर्वी, हे जर तुम्ही शोधून काढलं तर एक लक्षात येतं की त्याचा इतिहास अगदीच रोमांचकारी आहे. ओके, नेपोलियन 3 फ्रान्समध्ये त्याने त्याच्या लक्षात आलं की अल्युमिनियम हा अत्यंत हलका आणि मजबूत धातू आहे. तर त्यांनी असं सांगितलं की हा जर धातूची आपण जर शस्त्रास्त्र बनवली तर आपली सेना खूप मोठी होऊ शकते. ओके, त्यासाठी त्यांनी त्यासाठी खूप पैसा ओतला. त्यावेळेला अल्युमिनियम हा धातू बॉक्साईट मधून म्हणजे अल्युमिनियम ऑक्सी हायड्रॉक्साईड मधनं आपण सोडियम किंवा पोटॅशियम बरोबर रिॲक्ट करून काढायचो. पण त्याची रिॲक्शन खूप अशी दाहक असायची आणि त्यातून मिळणारा अल्युमिनियमचं प्रमाण अत्यंत अत्यंत अल्प असायचं. ओके, त्या पलीकडे जाऊन त्या सोडियम किंवा पोटॅशियमची इम्प्युरिटी अल्युमिनियम राहून जायची आणि त्यामुळे तो अत्यंत ठिसूळ असायचा. तर याचा विचार केला तर अल्युमिनियम त्यावेळेला अत्यंत महाग धातू होता. एवढा महाग होता की त्या नेपोलियन 3ने शेवटी कंटाळून त्याची नाणी छापली 1857 मध्ये. ओके, तो सोन्यापेक्षाही महाग होता आणि तो त्या आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना अल्युमिनियमच्या थाळीमध्ये जेवण द्यायचा प्रतिष्ठेने की आमच्याकडे आम्ही अल्युमिनियम वापरतो. त्या पलीकडे जाऊन अमेरिकेमध्ये आपण वॉशिंग्टनचा मॉन्युमेंट पाहिला असेल, जो खांब आहे. ओके, त्या खांबाचा कळस हा सोन्याचा नाहीये, तर अल्युमिनियमचा आहे. एवढा अल्युमिनियम महाग होता. आता अल्युमिनियम मध्ये जगामध्ये स्पर्धा निर्माण झाली आणि आपण किती श्रीमंत आहोत दाखवणारी स्पर्धा निर्माण झाली. त्यामधून लंडनमध्ये हा जो उजवीकडे मी दाखवला एक पुतळा, ओके, तो पुतळा मोठ्या दिमाखाने उभा आहे. तो पुतळा अल्युमिनियमचा आहे. ओके, म्हणजे एवढं अल्युमिनियम आमच्याकडे आहे दाखवण्याचा त्यामागे हेतू होता. तर अल्युमिनियम हे एवढं महाग होतं त्यावेळेला. तर एवढं महाग अल्युमिनियम अचानक एवढं स्वस्त का झालं, त्यातून आपले असे आपण टीन बनवून टाकून का द्यायला लागलो. ओके, एवढं स्वस्त का व्हावं, तर त्याच्यामध्ये एक मोठं गुपित होतं, तर त्यातलं इलेक्ट्रोकेमिस्ट्री. ओके, अल्युमिनियम काढताना जो केमिकल प्रोसेस वापरली होती ती अत्यंत महागडी होती. त्यानंतर 1800 सालच्या किंवा 1900 शतकाच्या अखेरीस दोन संशोधक जे दोघे केमिस्ट होते, ते चार्ल्स मार्टिन हॉल आणि फ्रेंच केमिस्ट पॉल हेरॉल्ड, ह्या दोघांनी अगदी एक संशोधन केलं. त्यामध्ये त्यांनी शोधून काढलं की आपण अल्युमिनियम केमिकल प्रोसेसेसने काढण्याऐवजी जर आपण इलेक्ट्रोलायसिस केलं, त्याच्या बॉक्साईडचं विद्युत पृथक्करण केलं, तर त्यातून आपण सहज अल्युमिनियम काढू शकतो. आणि ही पद्धत नंतर एवढी रुढावली की अल्युमिनियमची कॉस्ट डावीकडे मी दिलेली आहे, त्याची किंमत अक्षरशः कोसळली, तुम्ही पाहिलं असेल. आणि प्रोडक्शन एवढं वाढलं 1885 पासून ते आता 1899 पर्यंत, त्या मेथड नंतर भयानक वेगाने प्रोडक्शन वाढलं. ओके, तर आत्ता ह्या पॉइंटला जगामध्ये जवळजवळ 63.2 मिलियन मेट्रिक टन अल्युमिनियम निर्मिती होते. आपल्या देशामध्ये वेदांत अल्युमिनियम लिमिटेड जी आहे कंपनी आहे, ती अंदाजे जवळजवळ 2 मिलियन मेट्रिक टन अल्युमिनियमचं निर्माण करते. तो एवढा महाग धातू स्वस्त का झाला, तर फॅरेडेच्या लॉमुळे. फॅरेडेने आपल्याला जो इलेक्ट्रोकेमिकल्स इंट्रोड्यूस केला, त्याचा वापर करून लोकांनी शेवटी हा अल्युमिनियम एवढा स्वस्त केला. तर हे एक मोठं कॉन्ट्रीब्युशन की जे आपलं आयुष्यात होतं. पलीकडे जाऊन अल्युमिनियमचा हा एवढाच उपयोग नाहीये. आजकालच्या जगामध्ये आपण बॅटरीला केवढं महत्व आहे तुम्हाला माहिती आहे. आपण ईव्ही मध्ये आपण सध्या लिथियम बॅटरी वापरतो, लिथियम आयन बॅटरी वापरतो. तर आताचं संशोधन जे आहे ते हवेवर चालणाऱ्या अल्युमिनियम बॅटरी संशोधन चालू आहे. हे बॅटरी एवढी सोपी आहे की आपण बऱ्याच वेळेला विज्ञानाच्या प्रदर्शनामध्ये ही पद्धत वापरली जाते. यामध्ये जे मी दाखवलं आहे त्यामध्ये त्यामध्ये अल्युमिनियमच्या पत्र्यावर एक ओला टिश्यू पेपर, ओला कागद ठेवलेला आहे, त्यावर ऍक्टिव्हेटेड चारकोल म्हणजे कोळसा ठेवलेला आहे. यामध्ये तुम्ही पाहिलं असेल डावीकडे की अल्युमिनियम हा धातू ऑक्सिडाइज होतो आणि जो कोळसा आहे तो ऑक्सिजनला रिड्यूस करतो आणि जवळजवळ एक होल त्यामध्ये तयार होतं एवढ्याशा छोट्याशा सेलमधनं, आणि त्यातून एखादा एलईडी सहज पेटू शकतो. ओके, त्याचा ह्या सिद्धांताचा वापर करून आता आपण अल्युमिनियम बॅटरी बनवलेली आहे, ती उजवीकडे मी दाखवली आहे. त्यामध्ये 25 किलोग्रामची अल्युमिनियम बॅटरी जवळजवळ 100 किलोवॅट अवर्स निर्माण करते
आणि जवळजवळ 1000 किलोमीटर चालते. आता टाटा मोटर्सने मधल्या ऑटो एक्सपो मध्ये ही बॅटरीवर चालणारी कार, टियागो ही कार त्यांनी प्रदर्शनाला ठेवलेली होती. तर या काही वर्षामध्ये, एक 5-10 वर्षामध्ये लिथियम आयन बॅटरी ह्या नामशेष व्हायची शक्यता निर्माण झालेली आहे. त्याच्याऐवजी ह्या अल्युमिनियम बॅटरीवर चालणाऱ्या कार तयार झालेल्या आहेत. फक्त ह्या रिचार्जेबल सध्या नसतात. ह्या फक्त 1000-2000 किलोमीटर झाल्या ह्या बदलाव्या लागतात. हा त्यातला एक मेन प्रॉब्लेम आहे या बॅटरी मधला. पण त्या पद्धतीने संशोधन चालू आहे. तर तुम्ही विचार केला असेल, लहानचं एखादं संशोधन की जे 200 वर्षापूर्वी झालेलं होतं, त्याचा उपयोग आतापर्यंत केवढा मोठा झाला आहे. ओके. तर जे मूलभूत संशोधन असतं ते खूप महत्वाचं असतं. त्यातून बऱ्याच पॉसिबिलिटीज, बऱ्याच शक्यता निर्माण होतात आणि त्यातूनच टेक्नॉलॉजी निर्माण होते. दुसरं उदाहरण मी इथे दाखवतो आहे तांब्याचं. मी त्यात माझ्या स्वप्नात सांगितलं की तांब्याच्या वायर्स, तांब्याच्या तारा गायब झाल्या होत्या माझ्या घरातल्या. तर तांब हे जे आहे ते त्याचं जे खनिज आहे ते चॅल्कोपायराइट, ओके, यातून मिळतं. चॅल्कोपायराइट याचं नावच खरं असं आहे की ते खोटं सोनं. ओके. यासाठी लोकांना हे सोनं वाटायचं, पण जेव्हा हे गरम केलं जायचं ते त्यातून तांब निघायचं. जर आपण हे कॉपर चॅल्कोपायराइट जे बंद डब्यात गरम केलं, त्यातून कॉपर सल्फाइड जे असतं, कॉपर आयरन सल्फाइड, त्यातून कॉपर क्युप्रस सल्फाइड किंवा क्युप्रिक सल्फाइड बनतं, की जे पार्शियल ऑक्सिडाइज कॉपर ऑक्साईड रिॲक्ट होतं आणि धातू मिळतो. आणि ही पद्धत काय आताची नाही, तर तुम्ही पाहिलं असेल उजवीकडे दाखवलं आहे, तर आपल्या ताम्र युगामध्ये म्हणजे चॅल्कोलिथिक पिरियडमध्ये जवळजवळ 5000 वर्षापूर्वी माणसाने ऑलरेडी त्याची हत्यारं बनवली होती. माणसाला माहिती होतं की तांब कसं काढायचं. पण ह्या पद्धतीमध्ये एक दोष असा आहे की त्यातून मिळालेलं तांब हे शुद्ध नसतं. या तांब्यामध्ये थोडी इम्प्युरिटी असते, कॉपर ऑक्साईडची किंवा कॉपर सल्फाईडची. त्यामुळे ठिसूळ होतं. त्यातून आपण एखादी तार काढू शकत नाही. तार काढण्यासाठी अत्यंत शुद्ध तांब लागतं. तर शुद्ध तांब कसं मिळवायचं? ओके. तर ती पद्धत पुन्हा एकदा आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये आलेलो आहोत. यामध्ये पुन्हा एकदा आपण इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये आहोत. या पद्धतीला इलेक्ट्रो रिफायनिंग किंवा इलेक्ट्रो वायनिंग म्हणतात कॉपरचं. यामध्ये अशुद्ध तांब्याचा एनोड बनवला जातो की जो जो ऑक्सिडाइज होऊन तो त्या सोल्युशन मध्ये विरघळतो आणि कॅथोडकडे जिथे आपण निगेटिव्ह इलेक्ट्रोड जोडलेला आहे तिथे ते कॉपर डिपॉझिट होतं आणि शुद्ध कॉपर मिळतं. ओके. आणि ह्याच कॉपर मधनं आपण तारा काढू शकतो. तुम्ही जर पाहिलं तर ग्लोबलमध्ये, जगामध्ये जवळजवळ 18 मिलियन मेट्रिक टन म्हणजे 2 कोटी टन कॉपर अशा पद्धतीने काढतात. तुम्ही विचार करा की लहानचं संशोधन किती मोठं स्वरूप घेऊ शकतं आणि आपल्या आपल्या आपलं जे आपण आयुष्य आहे ते किती सोपं करू शकतो. नंतर मी माझ्या स्वप्नात सांगितलं होतं की टूथपेस्ट गायब झाली होती, साबण गायब झाला होता, माझ्या पाण्याला वास येत होता. त्याचं उत्तर इकडे आहे. तर ह्या ज्या गोष्टी आपण बनवतो त्या लागणारी जी रसायनं आहेत ती आपण कशी निर्माण करतो, तर इथे मी दाखवलेलं आहे. ती रसायनं निर्माण करता आपण समुद्राच्या पाण्याचं अपघटन म्हणजे इलेक्ट्रोलायसिस करतो. मी खाली सेल दाखवला आहे, इथे इलेक्ट्रोकेमिकल सेल दाखवला आहे. इथे कार्बन इलेक्ट्रोडवर बेसिकली जे सोडियम क्लोराईड जे समुद्राच्या पाण्यात जास्त प्रमाणात असतं त्याचं विघटन होऊन क्लोरीन गॅस तयार होतो. तो हिरव्या रंगात दाखवलाय, तुम्ही पाहिलं, लक्षात आलं असेल तुमच्या. हा क्लोरीन गॅस आपण अशा प्रकारे निर्माण करू शकतो. आणि जो कॅथोड आहे तो मर्क्युरीचा आहे, पाऱ्याचा आहे. तो मर्क्युरी जो आहे तो त्याच्यावर सोडियम मेटल डिपॉझिट होतं, याचं अपहरण, याचं इलेक्ट्रोलायसिस होऊन, आणि त्यातून जो सोडियम मेटल बनतं, सोडियम अमालगम बनतं, ते पाण्याबरोबर रिॲक्ट होऊन सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे कॉस्टिक बनतं. ओके. तर तुम्ही पाहिलं असेल की साध्या इलेक्ट्रोलायसिस मधून आपल्याला अत्यंत 2 महत्वाच्या गोष्टी मिळतात. एक तर सोडियम हायड्रॉक्साईड अँड क्लोरीन गॅस. त्यातून काय होतं, जर क्लोरीन गॅस आपल्यामुळे आपण जे कोविडमध्ये आपण जे आपण सॅनिटायझेशन करायचं, शुद्धीकरण करायचं, तो हायपोक्लोराईड म्हणा की क्लोरीन गॅस मधून आपण हायड्रोक्लोराईड नावाचं महत्वाचं ऍसिड निर्माण करतो. आपल्या ज्या डोमॅक्स वगैरे आपण जे टॉयलेटमध्ये वापरतो त्यामध्ये 10% हायड्रोक्लोराईड ऍसिड असतं. नंतर पॉलिव्हिनाइल क्लोराईड पीव्हीसी, ज्या थ्रोएबल बॅग, डिस्पोजेबल बॅग वापरतो, खेळणी वापरतो, बऱ्याचशा पीव्हीसी चप्पल वापरतो. याचे उपयोग अनंत आहेत. तर हे जर आपण केलं नसतं, जर आपण क्लोरीन गॅस अशा प्रकारे निर्माण केला नसता तर आपल्या हे सगळ्या गोष्टी एवढ्या सहज मिळाल्या नसत्या. पण सोडियम हायड्रॉक्साईड, जर सोडियम हायड्रॉक्साईड नसला असता तर आपण बेकिंग सोडा म्हणा किंवा डायजिन जे आपण ऍसिड झाल्यावर आपण पितो, किंवा आपण टूथपेस्ट वापरतो, साबण वापरतो, शॅम्पू वापरतो, हे सगळं निर्मितीसाठी कॉस्टिक सोडा लागतो.
तर हे जे आपण एवढं स्वस्तामध्ये आपण घेऊ शकतो, अगदी कमी किमती घेऊ शकतो, याचं एकच कारण आहे की आपण अत्यंत सोप्या पद्धतीने इलेक्ट्रोलायसिस मध्ये त्याचे प्रिकर्सर्स, त्याचे जे मूळ लागणारे जे केमिकल्स आहेत ते आपण निर्माण करू शकतो. ओके, हा त्याचा त्याच्या माझ्या स्वप्नाचा जो अर्थ हा निघतोय. नंतर आपण मी म्हटलं की नायलॉन मध्ये आपण जे टूथब्रश गायब झाला होता. टूथब्रशचे जे ब्रिसल्स असतात ते नायलॉनचे असतात. नायलॉनचे आता अनंत उपयोग म्हणजे आपण न कळत वापरत असतो. आपण स्लिपिंग बॅग पासनं ते टार्पोलिन, धागे, बऱ्याच गोष्टी नायलॉनच्या आपण वापरतो. बॅगा वापरतो, नायलॉनच्या वापरतो. तर हे जे नायलॉन 66 याला आपण म्हणतो, त्याचे प्रिकर्सर जो आहे तर ऍडिपोनायट्राइल, तो जो त्याचा प्रिकर्सर्स इलेक्ट्रोकेमिकलच्या मेथडने बनवला जातो. ओके, दरवर्षी जवळजवळ 1 अब्ज किलो नायलॉन 66 ची आपण निर्मिती करतो. तुम्हाला लक्षात आलं असेल की आता नक्कीच लक्षात आलं असेल की जर मायकल फॅराडे नसला असता तर आपलं आयुष्य किती वेगळं असलं असतं. आता आपण जे मोबाईल वापरतो ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किट्स असतात, त्याला तुम्हाला माहिती असतात, त्यामध्ये जो अर्धवाहक असतो, सेमी कंडक्टर असतो, तो सिलिकॉन असतो. ओके, आणि त्याचे आता आपण त्याचं टोक गाठलाय की किती लहान त्याचे ट्रान्झिस्टर बनवावेत. ओके, आताच्या ज्या मोबाईलमध्ये ट्रान्झिस्टर असतात ते लिटरली 10 ते 12 नॅनोमीटर, म्हणजे 10 म्हणजे जवळजवळ 10च्या वर -9 नॅनोमीटर, म्हणजे एवढ्या लहान साईज मध्ये आपण ते डिव्हाइस बनवतो, ते ट्रान्झिस्टर बनवतो. ते त्याला आपण एसएमडी म्हणतो. तर हे एसएमडी बनवण्यासाठी ज्यामध्ये काही सिलिकॉनचे काही काही हजार ऍटम असतात, एवढे कमी सिलिकॉन त्यामध्ये असतात, तर त्यामध्ये प्युरिटी, शुद्धता सिलिकॉनची अत्यंत महत्वाची असते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यासाठी लागणारा सिलिकॉन जो असतो तो 99.99999 वेळा 9, त्या 9 प्युअर सिलिकॉन म्हणतात, एवढा शुद्ध सिलिकॉन लागतो. जो सिलिकॉन नॉर्मली बनतो, ओके, त्याची शुद्धता एवढी नसते. तर एवढा शुद्ध सिलिकॉन कसा निर्माण केला जातो याचा तुम्ही विचार केला तर इनफॅक्ट इथे ही मोल्टन सॉल्ट इलेक्ट्रोलायसिस, इलेक्ट्रो रिफायनिंग सिलिकॉनचं केलं जातं. ओके, यामध्ये सिलिकॉन मध्ये जी इम्प्युरिटी असते ऑक्सिजनची ती काढली जाते. ओके, आणि त्यातून मिळालेला सिलिकॉन हा इतका शुद्ध तयार होतो. इनफॅक्ट आपण जे लहान लहान सर्किट्स, ज्या वायर्स बनतो कॉपरच्या किंवा सिलिकॉन डिव्हाइस बनतो, याचं संशोधन करणारे बरेचसे इलेक्ट्रोकेमिस्ट आहेत. टेक्सास इन्स्ट्रुमेंट मध्ये किंवा इंटेल मध्ये, किंवा दूर कशाला जायचं, IIT बॉम्बे मध्ये जी कंपनी आहे अप्लाइड मटेरियल नावाची अमेरिकन कंपनी आहे, ती याच्यावरच संशोधन करते की हे जे लहान लहान ज्याचे आपण जे डिव्हाइस वापरतो ते इलेक्ट्रोकेमिस्ट्रीने मेथड वापरून कसे निर्माण करता येतील, इत्यादी इत्यादी. तर आपल्या प्रत्येक अंगामध्ये इलेक्ट्रोकेमिस्ट्रीने स्पर्श केला आहे आणि मायकल फॅराडेने स्पर्श केलेला आहे. ओके, मी म्हटलं माझ्या कारचा रंग गेलेला होता, कार गंजलेली होती, तर आपल्या कारला जो रंग चढवला जातो, ओके, तो जी मेथड आहे त्याला इलेक्ट्रोफोरेटिक डिपॉझिशन म्हणतात. म्हणजे जो पेंट असतो त्यातले पिगमेंट जे असतात पेंटमध्ये, पेंट तुम्हाला कल्पना असते, पेंटमध्ये पिगमेंट असतात ज्याने रंग येतो आणि त्याला कॅरियर असतो, एक रेझिन असतात. ओके, तर पेंटच्या रंगावर, त्या पिगमेंटवर जर भार दिला, इलेक्ट्रिक भार दिला, तर तो बेसिकली आपण त्याला जर आपण असं पोटेन्शियल जोडलं तर तो युनिफॉर्मली अगदी नितळपणे तो त्या कारच्या सरफेसवर डिपॉझिट होतो. तुम्ही कारचा सरफेस पाहिला असेल, तर पृष्ठभाग पाहिला असेल, तो अत्यंत नितळ असतो. आणि तुम्ही हे पाहिलं असेल, रंग जो असतो तो अत्यंत जाड असतो. ओके, एवढा जाड पापूद्रा जर द्यायचा असेल रंगाचा, तर आपल्याला जवळजवळ 8 ते 10 रंगाचे हात द्यावे लागतील. ओके, अक्षरशः ही कार 10 ते 15 मिनिटात पेंट होते. आणि पेंटवर जे असते लहान लहान भोकं असतात, लहान लहान फटी असतात, त्या प्रत्येक अंगाला अगदी सलग म्हणजे युनिफॉर्मली कोटिंग होतं रंगाचं. त्यामुळे ही आपली कार सहसा गंजत नाही, गंजाला सुरुवात होत नाही. ओके, हे तुम्ही ऑब्झर्व केलं असेल. तर इलेक्ट्रोकेमिकल मेथड्सने ही कार पेंट केली जाते. तर त्याचे उपयोग अनेक आहेत. मी काहीच फक्त उपयोग तुमच्या जीवनात जे आता आपण त्याला स्पर्श होतो ते उपयोग तुम्हाला मी सांगितले आहेत. बरं, आता मानवाने जी 200-250 वर्षात प्रगती केली त्यामध्ये इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा हात मोठा आहे. ओके, त्यामुळे आपल्या मध्यमवर्गीय जी स्वप्न आहेत ती आपण साकार करू शकलो. जो आपल्यामध्ये आलेला म्हणजे मध्यवर्गाने मिळालेल्या सुखसोयी त्यातून आपल्याला मिळाल्या. ओके, पण हा आपण विचार केला तर याला लागणारी ऊर्जा आली कुठून अचानक, आणि ही जी ऊर्जा वापरली आहे आपल्या प्रगतीसाठी मानवाने, त्याची आपण काय किंमत दिली आहे, तर त्याचा जर किमतीचा आपण विचार केला तर ती भयानक आहे. ओके,
आपण जी ऊर्जा वापरतो, ओके, आणि त्यांनी जी प्रगती केलेली आहे तीच खरं म्हणजे 21व्या शतकातली आव्हानं आहेत. आपण जी ह्या क्षणीची ऊर्जा वापरतो ती खनिज तेलावरनं वापरतो. आपल्याला आपलं जवळजवळ 90 ते 95% जी बिल आहे आपलं फॉरेन करन्सीचं, ते आपण इथे खर्च करतो. 90 ते 95% फॉरेन करन्सी आपली फक्त आणि फक्त तेल विकत घेण्यात खर्च होते. भारतामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपण दररोज 50 लाख पिंप, एक पिंप 200 लिटरचं असतं, एवढी 50 लाख पिंप जाळतो. म्हणजे जवळजवळ 10 कोटी लिटर आपण तेल जाळतो. आणि त्या तेलातून आपण फक्त आपणच नाही, अख्खं जग, आपण जवळजवळ 200 कोटी किलोग्रॅम कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन करतो हवेमध्ये. बरं, यातून काय प्रॉब्लेम होणार आहे? हे 200 कोटी किलोग्रॅम आपण दररोज कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन करतो. त्यातून तुम्हाला सगळ्यांना हा शब्द ऐकला असेल, ग्लोबल वॉर्मिंग. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की पृथ्वीचं तापमान अचानक गेल्या 200 वर्षांनी वाढायला लागलेलं आहे. आणि असं म्हणतायत की जर तापमान 2 डिग्रीच्या वर जर गेलं तर मोठा हाहाकार माजेल. ओके. आपण एक 10 वर्षापूर्वी आपण असं शास्त्रज्ञांनी वर्तवलं होतं की हे तापमान 2030-35 पर्यंत 1.5 डिग्री म्हणजे 1.5 डिग्री पर्यंत वाढेल. पण दुर्दैवाने हे हे तापमान 2023 मध्येच आपण गाठलेलं आहे. ओके. त्यातून मिळालेले आपले प्रसाद आपण पाहिलेलेच आहेत. त्यातून आलेले महापूर, दुष्काळ, हे हे सगळं आपण अनुभवलेत. दूर कशाला जायचं, आपण कोविडची साथ पाहिलेली आहे सगळ्यामधनं. ओके. हे सगळं दुष्टचक्र का निर्माण झालं, तर आपण निर्माण केलेलं, आपण इकॉलॉजीला न पाहता आपण इकॉनॉमीकडे जास्त पाहिलं. त्यामुळे इकॉलॉजीचं आपण नुकसान केलेलं आहे. त्यातून निसर्ग जो देतोय, तो शाप देतोय, तो आपण आता आपल्याला झेलायचा आहे. ओके. जर असं म्हणतात की पृथ्वीचं तापमान 2 डिग्रीच्या वर गेलं तर महाभयंकर प्रलय व्हायची शक्यता आहे. त्यामध्ये सी लेवल म्हणजे समुद्राची पातळी 2 ते 3 मीटरने वाढू शकते. त्यामुळे मुंबई, सिंगापूर, जी कोस्टल सिटीज म्हणतो ज्याला आपण, जी आपण भारतामध्ये बरेच 400 सिटीज आहेत की ज्या पाण्याखाली जाऊ शकतात. आपण अनियमित पाऊस ऑलरेडी पाहिलेला आहे. ओके. असं म्हणतात की ह्या तापमान वाढीने हिमनग जास्त वेगाने वितळून गंगेच्या खोऱ्यात महापूर येऊ शकतो. आणि गंगेच्या खोऱ्यामध्ये करोडो लोक जातात. ओके. तर खूप मानवहानी होऊ शकते ह्यामधनं. तर ह्याचा सगळा विचार केला तर हे सगळं कसं टाळता येईल? तर हे काय नवीन हा विषय नाहीये. जगाने किंवा भारताने यावर खूप विचार केलेला आहे. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की आपण गेली 10-15 वर्षामध्ये ज्याला ज्याला आपण निरंतर ऊर्जा म्हणतो त्याच्यावर आपण गेलेलो आहोत. ओके. जवळ भारताने त्याबाबत खूप प्रगती केली आहे. आता तुम्ही शहरामध्ये पाहिलं असेल, प्रत्येक इमारतीच्या वर असे रूफटॉप सोलर पॅनल्स तुम्हाला दिसतात. ओके. छतावर त्यातून बऱ्यापैकी वीज निर्माण होते. ओके. आणि भारतामध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ 13% वीज निर्मिती आपण सध्या करत आहोत ह्या पद्धतीने. त्या पलीकडे जाऊन पवन ऊर्जेमधनं आपण जो 4 ते 5% आपण त्यातून कॉन्ट्रीब्युशन आहे, त्याचा शेअर आहे, त्याचा भागीदारी आहे. तर भारताने जवळजवळ विचार केलेला आहे त्याप्रमाणे 1950 पर्यंत जवळजवळ 50% अक्षय ऊर्जेच्या रूपाने आपण हे सगळं करणार आहोत. म्हणजे आपण ऑलरेडी तो प्रवास सुरू केलेला आहे. ओके. पण त्यातून प्रवास केल्यानंतर एक एक गोष्ट लक्षात येते की ही जी ऊर्जा आपल्याला मिळते सोलार सेल मधनं किंवा सौर घटातनं किंवा पवनचक्कीमधून मिळते, ती ती निरंतर असते अशी शक्यता थोडी कमी असते. जोपर्यंत सूर्य असतो तोपर्यंत आपल्याला वीज मिळते. सूर्य मावळला की त्याची वीज बंद होते. वारा थांबला की पवन ऊर्जा बंद होते. तर त्यामुळे ही जरी ही ऊर्जा निर्माण होत असते, जेव्हा आपल्याला हवी तेव्हा ती ऊर्जा मिळेल याची शक्यता तशी नसते. त्यामुळे नक्कीच आपल्याला ही वीज साठवावी लागेल. तर ही वीज आपण कशी साठवतो याची कल्पना तुम्हाला सगळ्यांना आहेच. ओके. ही वीज साठवताना आपण पुन्हा एकदा इलेक्ट्रोकेमिकल एक हे वापरतो, सेल वापरतो, बॅटरी ज्याला म्हणतो. अगेन पुन्हा एकदा आपण त्याचं उत्तर पण आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये शोधतो आहोत. ओके. ह्या सगळ्या बॅटऱ्या असतात, ते इलेक्ट्रोकेमिकल सेल असतात. तुम्हाला बहुतांना ही कल्पना आहे. ह्या सेल आपण चार्ज डिस्चार्ज करू शकतो आणि ही एनर्जी आपण वापरू शकतो. नंतर हवी तेव्हा वापरू शकतो. हल्लीच्या काळामध्ये आपण सुपर कॅपॅसिटरविषयी बोलतो. हल्लीचे तुम्ही सॅमसंगचे फोन पाहिले असेल तर 5 मिनिटात 50% चार्ज होतात. त्यामध्ये सुपर कॅपॅसिटर असतो बॅटरी बरोबरच. तर इत्यादी इत्यादी गोष्टी आपण ऑलरेडी निर्माण केल्या ज्याच्यामध्ये आपण विद्युत ऊर्जा साठवून ठेवू शकतो. परंतु हे सगळे जे डिव्हायसेस आहेत ते अत्यंत महागडी आहेत. ओके. म्हणजे आपण जर मोठ्या प्रमाणात विचार केला, सपोज एखाद्या इमारतीला आपण जर बॅटरी बॅकअप ठेवायचा विचार केला तर त्यासाठी खूप खर्च येऊ शकतो आणि ते पॉसिबल पण नाहीये. तर त्यामुळे ही ऊर्जा आपण साठवणार कुठे? तर त्याचं दुसरं उत्तर आहे की आपण ही ऊर्जा
रासायनिक पद्धतीप्रमाणे साठवून ठेवू शकतो. त्याला केमिकल स्टोरेज म्हणू शकतो आपण. वरचं मी चित्र इथे दिलेलं आहे, त्यामध्ये मी सोलार सेल आणि पवन ऊर्जा म्हणजे विंड मिल दाखवली आहे. त्या विजेचा वापर करून आपण वॉटर स्प्लिटिंग करू शकतो, पाण्याचं विघटन करू शकतो. ओके, लहानपणी प्रत्येकाने हा 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 प्रयोग 101% केला असणार. आपण ग्लासमध्ये 2 चमचे टाकून बॅटरी लावून आपण एका इलेक्ट्रोडवर, एका चमच्यावर हायड्रोजन आणि दुसऱ्या चमच्यावर ऑक्सिजनची निर्मिती 101% केलेली असणार. तीच पद्धत आहे की जी मायकल फेराडेने दाखवली आहे. ओके, त्याला आपण बेसिकली त्याच पद्धतीने आपण ही वीज निर्मिती करतो. ओके, ही वॉटर स्प्लिटिंग मधून जो हायड्रोजन निर्माण होतो त्याला हरित हायड्रोजन किंवा ग्रीन हायड्रोजन म्हणतात. ओके, पण हा हायड्रोजन निर्माण करताना कुठल्याही प्रकारे कार्बन डायऑक्साईडची निर्मिती होत नाही. त्यामुळे हा अत्यंत शुद्ध हायड्रोजन म्हणता येईल. यातून कुठल्याही गोष्टीला आपल्या इकॉलॉजीचा किंवा निसर्गात नाश होत नाही. ओके, तर या पद्धतीने जो हायड्रोजन तयार होतो त्या संयंत्राला इलेक्ट्रोलायझर्स म्हणतात. तर असे इलेक्ट्रोलायझर्स जे आहेत ते पुन्हा एकदा इलेक्ट्रोकेमिकल डिव्हाइसेस आहेत. ओके, पुन्हा एकदा मला एम्फोसिस करायचं आहे. म्हणजे आतापर्यंत जो आपण प्रवास पाहिला तो प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रोकेमिस्ट्री शिवाय आपलं पाणी हलत नाही. तर हा जो हायड्रोजन आहे, भारताने ह्याविषयी बऱ्यापैकी प्रगती केलेली आहे. आपल्या देशामध्ये आपण नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनची निर्मिती केली आहे. त्याच्या खाली आपण असे संकल्प सोडले की 5 मिलियन मेट्रिक टन असा ग्रीन हायड्रोजन आपण 2023 म्हणजे पुढच्या 5-6 वर्षात निर्माण करणार आहोत. जवळजवळ 60 ते 100 गिगावॅट इलेक्ट्रोलायझरची इन्स्टॉलेशन करायची आहेत. 6 लाख नवीन नोकऱ्या निर्माण होतील यातनं. 125 गिगावॅट रिन्युएबल एनर्जी निर्माण होऊ शकते. ओके, त्यातून आपण हायड्रोजन निर्माण करू शकतो. ओके, आणि जवळजवळ 50 मिलियन मेट्रिक टन एवढा कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन कमी होणार आहे. त्यामध्ये आपण असंही प्लॅन केलंय की ह्या हायड्रोजनवर आपण कारला आपण इंधन म्हणून देऊ शकतो. त्यामध्ये हायड्रोजन चलित मोटर ची निर्मिती भारत सरकारने ऑलरेडी डेमो मॉडेल आपण निर्माण केलेला आहे. पण आपल्या जर घरामध्ये ही वीज हवी असेल, ही एनर्जी वापरायची असेल, तर अजूनही आपण घरामध्ये हायड्रोजन असा वापरून करू शकत नाही. त्याची निर्मिती करण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा एक सेल लागणार आहे. त्याला जे म्हणतो आपण फ्युएल सेल म्हणतो, किंवा मराठीमध्ये जर आपण शब्दशः त्याचं जर आपण रूपांतर करतो इंधनगट म्हणू शकतो आपण. फ्युएल सेल जो असतो तो एक्झॅक्टली आपण ज्या पद्धतीने वॉटर स्प्लिटिंग केलं, पाण्याचं विघटन करून हायड्रोजन ऑक्सिजन निर्माण केलं, त्याच्या एक्झॅक्टली उलट्या दिशेने आपण प्रवास केला. म्हणजे आपण सेलमध्ये जर हायड्रोजन अँड एअर किंवा ऑक्सिजन पास केलं तर त्यातून वीज निर्मिती होते. ओके, एका इलेक्ट्रोडला हायड्रोजन जो आहे तो ऑक्सिडाइज होऊन H+ आयन तयार होतात, प्रोटॉन तयार होतात, आणि दुसऱ्या इलेक्ट्रोडला ऑक्सिजन होतो जो आहे तो रिड्यूस होऊन OH आयन निर्माण होतात, आणि त्या पद्धतीने हायड्रोजन ऑक्सिजन रिॲक्ट होऊन पाणी बनतं. ओके, आणि त्यातून इलेक्ट्रिसिटीची निर्मिती होती. ओके, इथे थोडासा रेखाचित्र मी टाकलं आहे उजवीकडे. ते एका बाजूने ऑक्सिजन किंवा हवा आत जाते, दुसऱ्या बाजूने हायड्रोजन आत जातो आणि वीज निर्मिती होते. ओके, फ्युएल सेल हा काय आताचा विषय नाही, खूप जुना विषय आहे. फ्युएल सेल इन्व्हेन्शन होऊन जवळजवळ 120 वर्ष होऊन गेली आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की फ्युएल सेल हा असा टाईपचा फ्युएल सेल आता डावीकडे चित्रात दाखवलाय, तो आपल्या अमेरिकेने अपोलो मिशन मध्ये वापरला होता. त्यांनी त्या कॉस्मोनॉट्सना जी वीज लागते किंवा ती चालायला जी वीज लागते त्या यातून निर्मिती केली होती. त्या पलीकडे जाऊन जे पाणी बनतं ह्या रिॲक्शन मधनं, मी दाखवलं इकडे पाणी बनतं, त्या पाण्याचा उपयोग इनफॅक्ट ते कॉस्मोनॉट्सने पिण्यासाठी केला होता. आता आपण खूप त्यामध्ये प्रगती केली आहे. मॉडर्न फ्युएल सेल असा काहीसा दिसतो. त्याच्यामधनं बेसिकली आता दाखवल्याप्रमाणे त्यात इलेक्ट्रोड्स असतात, त्यात मेम्ब्रेन असतं, आणि ऑक्सिजन किंवा एअर आणि आपण हायड्रोजन पास करतो आणि त्यातून इलेक्ट्रिसिटी निर्मिती करतो. हा जो टिपिकली आपल्या बऱ्याचशा इन्स्टिट्यूट बाहेर जो डीजी सेल असतो, डिझेल जनरेटर असतो, त्या प्रकारे हा दिसतो आणि त्यातून वीज निर्मिती होते. ओके, पण तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल एवढं सगळं होऊन आपण अजूनही फ्युएल सेल का पाहू शकत नाही कमर्शियल लेवलला, आपल्या दारामध्ये हा फ्युएल सेल का नाही? त्याची बरीच कारणं आहेत. फ्युएल सेल मध्ये जे रिॲक्शन होते, जे इलेक्ट्रो बनलेले असतात ते प्लॅटिनमचे बनलेले असतात, आणि प्लॅटिनम हा अत्यंत महागडा धातू आहे. तर आताची जे संशोधन चालू आहे सगळ्या जगभरात, ते हायड्रोजन प्लॅटिनमचा वापर टाळून दुसरे कुठले धातू वापरू शकतो का ह्यावर संशोधन चालू आहे, जेणेकरून हा फ्युएल सेल स्वस्त होऊ शकतो. त्या पलीकडे जे मेम्ब्रेन वापरलं जातं आयनोड आणि कॅथोडला विलग करण्यासाठी, ते मेम्ब्रेन पण अत्यंत महागडं असतं. ओके, अमेरिकन ड्युपॉन्ट कंपनी हे मेम्ब्रेन बनवते, त्याला नेफिऑन म्हणतात.
ते त्याहूनही महाग असतं. त्यामुळे फ्युएल सेलची कॉस्टिंग असते ती खूप महाग होते. त्यामुळे ही जी कॉस्टिंग असते ती आपल्या आपल्या ज्या नॉर्मल मेथड्स आहेत, तेल जाऊन आपण जी वीज निर्मिती करतो त्याला कॉम्पिट करू शकत नाही सध्या तरी. त्यामुळे फ्युएल सेल त्या मनाने कमर्शियल झालेले नाहीये. ओके. परंतु माझी आशा आहे की हळूहळू आपण जसं जसं तेल संपत जाईल, जसं जसं त्या तेलाची कॉस्टिंग वाढायला लागेल, तसं तसं त्या फ्युएल सेलची कॉस्टिंग रिलेटिव्हली कमी होत जाईल आणि हे वापरात येऊ लागतील. आता फ्युएल सेलमध्ये आपण हायड्रोजन गॅस हा मुख्यतः इंधन वापरतो. पण हायड्रोजन गॅस वापरायला हाताळायला तसा कठीण असतो. तर त्याच्याऐवजी सपोज त्याच फ्युएल सेलमध्ये आपण जर मिथेनॉल टाकलं, मिथेनॉल ॲज अ फ्युएल टाकलं, तर काय होईल? तरी जेव्हा आपण मिथेनॉल असं फ्युएल टाकतो त्या फ्युएल सेलमध्ये, डायरेक्ट मिथेनॉल फ्युएल सेल म्हणतात, DMFC. ओके. यामध्ये डावीकडे दाखवल्याप्रमाणे ह्यामध्ये तुम्ही पाहिलं असं खालून जे आहे मिथेनॉल आणि पाण्याचं मिश्रणात जातं आणि CO2 बनतो आणि इथे ऑक्सिजन रिड्यूस होऊन हायड्रॉक्सिल आयन बनतात. एक्झॅक्टली ज्या पद्धतीने नॉर्मल फ्युएल सेल काम करतो त्याच पद्धतीने हा डायरेक्ट मिथेनॉल फ्युएल सेल काम करतो. तुम्ही पाहिलं असेल तर मिथेनॉलचे बरेच फायदे आहेत. मिथेनॉल द्रव्य स्वरूपात असतं, त्यामुळे साठवणं सोपं असतं, सहज आपण कॅरी करू शकतो, वाहू शकतो, भरू शकतो. आणि एक महत्वाचं ऍडव्हान्टेज मिथेनॉलचं आहे, ते मिथेनॉलची ऊर्जा घनता जी आहे, म्हणजे आपण एनर्जी डेन्सिटी म्हणतो, ती 1 मीटर क्यूब मिथेनॉल जो आपण घेतलं त्याची ऊर्जेची घनता जी आहे ती 922 कार बॅटरीज एवढी घनता आहे. खूप जास्त आहे. ओके. त्यामुळे कमीत कमी मिथेनॉलमध्ये आपण जास्तीत जास्त ऊर्जा मिळवू शकतो. आणि आपल्याकडे कोळसा आहे, उसाची चिपाडे आहेत, उसाच्या मळीमधनं आपण सहजच मिथेनॉल मिळवू शकतो आपल्या वेगवेगळ्या बायोलॉजिकल सोर्सेसमधनं, इव्हन खनिजांमधनं. आणि तो एवढा स्वस्त जातो की एक 10 ते 15 रुपये लिटर प्रमाणे मिथेनॉल आपण घेऊ शकतो. एवढ्या पद्धतीने एवढा स्वस्त करू शकतो. भारतामध्ये यामध्ये आपण बरीच प्रगती केली. भारत वेगवेगळ्या वेगवेगळ्या स्त्रोतांमधनं जवळजवळ 20 मिलियन मेट्रिक टन मिथेनॉल निर्माण करतो. दीपक फर्टिलायझर, RCF इत्यादी बऱ्याचशा फर्टिलायझर कंपन्या, पेट्रोकेमिकल कंपन्या मिथेनॉल निर्मिती करतात. मी असंही ऐकलं की आता भारत सरकार पेट्रोलमध्ये इथेनॉल बरोबर मिथेनॉल मिश्रण करणार आहे, जेणेकरून आपलं ते फॉरेन करन्सी जे आपण वेस्ट करतो म्हणजे पेट्रोलियम प्रोडक्ट घेण्यासाठी ते कमी होऊ शकेल. वेल सर, पुन्हा एकदा आपण त्याच मुद्द्यावर येतोय की इलेक्ट्रोकेमिस्ट्री वापरून मिथेनॉलचं आपण जाळून वापरण्याऐवजी, की जाळून आपण कार चालवण्याऐवजी, की ज्याची जी एफिशियन्सी असते ती 10 ते 15% असते त्या इंजिनची, तर त्याच्याऐवजी आपण जर फ्युएल सेलमध्ये तो मिथेनॉल वापरलं, मिथेनॉल फ्युएल सेलची एफिशियन्सी असते ते 50 ते 60% असते. म्हणजे इमॅजिन करा आपल्याकडे फ्युएल सेल चालणारी एखादी मोटर कार असेल की बॅटरी, आपण नॉर्मली आपण बाईक वापरतो, मोटरसायकल वापरतो, तर आपल्या 1 लिटर पेट्रोलमध्ये आपली बाईक किती जाते? 50 किलोमीटर, 60 किलोमीटर जाते. जर मिथेनॉल फ्युएल लावू शकलो तर तोच नंबर जवळजवळ 500 ते 600 किलोमीटर जाऊ शकतो. एवढा फायदा होऊ शकतो, कारण त्यांची इनहरंट एफिशियन्सी खूप जास्त आहे. सध्याचा मिथेनॉल फ्युएल सेलचा उपयोग जो आहे तो वेगळ्याच कारणासाठी आहे. मिथेनॉल फ्युएल सेल आजकाल टेलिकॉम बनवण्यासाठी वापरला जातो. जे आपण मोबाईल टॉवर बोलतो तर त्याशी वापरला जातो. भारतामध्ये जवळजवळ 7 ते 8 लाख टेलिकॉम मनोरे आहेत. आणि भारतामध्ये पाहिलं असेल तर ग्रीड पॉवर जी आहे ती सगळ्याच गावात, आणि हे टेलिकॉम मनोरे असतात ते अत्यंत वेगळ्या दुर्गम ठिकाणी असतात. तिथपर्यंत ग्रीड पॉवर पोहोचत नाही, इलेक्ट्रिसिटी पोहोचत नाही. तर सध्या काय चाललंय की सध्या त्याला आपण डीजी जनरेटर म्हणजे डिझेल जनरेटर जोडलेले आहेत. ओके. जवळजवळ ते चालू ठेवण्यासाठी 650 कोटी लिटर वर्षाला डिझेल खर्च होते. तुम्ही जर विचार केला तर जवळजवळ 8 ते 10% हा त्याचा हे आहे, भाग आहे, आपण जो ऑइल इम्पोर्ट करतो त्यामधला भाग आहे. त्यामुळे हे खूप खर्चिक आहे. तर आताच्या काळामध्ये हे जे जनरेटर आहेत ते मिथेनॉलवर चालू शकतील का, किंवा मिथेनॉल फ्युएल सेलवर चालू शकतील का, याच्यावर खूप संशोधन चालू आहे. बऱ्याचशा मोठ्या दिग्गज कंपन्या, थर्मॅक्स आहे, किर्लोस्कर आहे, या सगळ्या कंपन्या ज्या आहेत त्याच्यावर बरंच संशोधन करतात, जेणेकरून हे जे मिथेनॉल फ्युएल सेलचा वापर करून हा मोबाईल टॉवर जे आहे ते आपण चालू ठेवू शकू, अहोरात्र चालू शकतो. त्या पलीकडे जाऊन बऱ्याचशा पोर्टेबल गोष्टी आहेत, लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, त्या सगळ्या गोष्टी ऍक्च्युअली मिथेनॉल चालू शकतात. जपानने सिद्ध केलं आहे. डावीकडे लॅपटॉप जे आहे ते एक 10-15 ml मिथेनॉलवर हा लॅपटॉप 8 तास चालतो. तर हा मोबाईलवर मिथेनॉल चाललेला आहे. तर लक्षात आलं असेल की हे किती सोपं आहे करणं. जर मिथेनॉल झालं तर केवढं सोपं होईल आपल्याला, की जस्ट मिथेनॉलची बाटली बरोबर सांभाळली, ती फक्त टाकली याच्यामध्ये लॅपटॉपमध्ये, आणि लॅपटॉप आपला 8 ते 10 तास चालू शकला. आता मिथेनॉल फ्युएल सेलचे पण काही प्रॉब्लेम्स आहेत.
मिथेनॉलचा प्रॉब्लेम असा असतो की मिथेनॉल जेव्हा ऑक्सिडाइज होतं तेव्हा एक अत्यंत विषारी वायू बनतो, कार्बन मोनॉक्साईड. कार्बन मोनॉक्साईड काय करतो की तो जे कॅटलिस्ट आपण वापरलेला आहे, प्लॅटिनम कॅटलिस्ट आहे, त्याच्यावर जाऊन चिकटतो. तो एकदा चिकटला की सहजासहजी निघत नाही. त्यामुळे कॅटलिस्टच्या एफिशियन्सी असती ती एकदम अचानक कमी होते. त्यामुळे ज्या पद्धतीने जो कॅटलिस्ट अगोदर काम करतो त्या पद्धतीने काम करू शकत नाही. तो त्याला ब्लॉक करतो, काम करणं थांबवतो. तर त्यासाठी उपाय असा असतो की रुथेनियम नावाचा दुसरा कोक कॅटलिस्ट वापरला जातो. तो रुथेनियम काय करतो की हे जी कार्बन मोनॉक्साईडला कार्बन डायऑक्साईड मध्ये कन्व्हर्ट करतो भराभर. त्यामुळे ही जी पॉइझनिंग ऑफ कॅटलिस्ट ज्याला म्हणतो ती 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 कमी होते आणि त्यामुळे आपले मिथेनॉल फ्युएल्स खूप वेळापर्यंत चालू शकतात. ओके. जर दुर्दैव असं आहे की हे जे रुथेनियम जे आहे ते त्याहूनही महाग आहे, सोन्याहून महाग आहे. त्यामुळे पुन्हा एकदा फ्युएल्सची कॉस्ट जी आहे, किंमत आहे भयंकर प्रचंड जास्त होते. ओके. तर ते ते जर टाळायचं असेल तर आपल्याला दुसरा इनएक्सपेन्सिव्ह थोडासा दुसरा कॅटलिस्ट शोधावा लागेल. त्या पद्धतीने बऱ्याच ठिकाणी संशोधन चालू आहे. तर तुम्ही पाहिलं असेल फ्युएल सेलमध्ये जरी आपल्याला सोपं वाटलं की आपल्याला वाटतं की आपण हे होऊ शकतं, पण त्यामध्ये बरेच प्रॉब्लेम्स लक्षात येतात. एक म्हणजे प्लॅटिनम हा स्वतःच खूप एक्सपेन्सिव्ह आहे. रुथेनियम जो वापरला आहे कोकार्डिल तो त्याहून एक्सपेन्सिव्ह आहे. ड्युपॉन्टने निर्माण केलेलं मेम्ब्रेन आहे, नेफियॉन मेम्ब्रेन, ते एक्सपेन्सिव्ह आहे. त्यामुळे जे अख्ख्या ज्या घटाची जी कॉस्टिंग आहे ती आताच्या आता जे विद्युत घट आहेत त्याला कॉम्पिट करू शकत नाही. त्यामुळे आपण एवढं सहजासहजी ते वापरू शकत नाही. ओके. तर मग आतापर्यंत मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला माझी स्वप्नामध्ये दिसलेले काही चमत्कार. ओके. आणि चमत्काराची उत्तरं आणि जी चमत्कारी उत्तर आहेत जी आपल्या जीवनामध्ये कशी अफेक्ट करतात, कशी इम्पॅक्ट करतात. एखादा लहानसा संशोधक एकटाच असतो पण तो कशा पूर्ण मानवजातीला इम्पॅक्ट करून जातो. ओके. आता जे आपण मध्यमवर्गीय मध्ये आपण जे कम्फर्ट आहे आपल्याकडे, आपण जे पाहत असतो आजूबाजूला डोक्यावर पंखा फिरत असतो. ओके. आपण मोबाईलवर बोलत असतो, आपण लॅपटॉपवर काम करत असतो, आपण मोटर कार चालवतो, आपण स्टिंकिंग न म्हणजे वास नेणारं पाणी पितो, टूथब्रश वापरतो, इथे अत्यंत खूप गोष्टी आपण यामधून वापरत असतो. त्याचा उगम मूलभूत संशोधनामध्ये असतो. ओके. हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. ओके. तर हे सांगून मी माझं भाषण शेवटची स्लाइड मी टाकतोय. तुम्ही सगळ्यांनी आवर्जून येऊन हे माझं भाषण ऐकलं. ओके. मी जोशी सरांनी पाहिलं. खूप खूप धन्यवाद सर, मनपूर्वक धन्यवाद सगळ्यांचे. हे सगळं मी करू शकलो. ओके. त्या ह्या सगळ्या गुरुवारांच्या आशीर्वादामुळे आणि विद्यार्थ्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी करू शकलो. ओके. हे जे चित्र दाखवलं आहे, हे जे प्रेझेंटेशन मी केलेलं आहे, हे सगळं माझ्या विद्यार्थ्यांचे हातपाय चाललेले आहेत त्यातून बनवलेलं आहे. आणि माझा फक्त जो भाग आहे तो मी मार्क केला आहे. जो खाली एक मुलगा उभा आहे बोट दाखवत, तर तेवढाच माझा या सगळ्यामध्ये सहभाग आहे. ओके. तर हे सगळं सांगून विनम्रपणे मी तुमची रजा घेतो. आणि काही प्रश्न असतील तर नक्की मी त्याची उत्तर देऊ शकेन. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद प्राध्यापक संतोषाराम. कुणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? नाव सांगा आणि प्रश्न विचारा. जोशी सरांना प्रश्न विचारायचा आहे. हा, जोशी सर बोला. नितांत सुंदर भाषण झालं. धन्यवाद सर. चांगला महत्वाचा विषय अतिशय सोप्या पद्धतीने आणि सगळ्यांना समजेल असा करून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. माझा नेहमीचाच प्रश्न असतो की जे मूलभूत विज्ञानामध्ये संशोधन करतात आणि आमच्यासारखे इंजिनियर असतात त्या दोघांनी एकत्र येऊन केलं तर जरा म्हणजे मला तुम्हाला हल्लीचाच अनुभव सांगतो की जी अल्युमिनियमची मोठी इंडस्ट्री आहे ते 1 किलो अल्युमिनियमला 14 युनिट्स वीज लागतंय. बरं. थेरॅटिकल 7 युनिट्सच आहे. हो. तर ते 7 युनिट्स फुकट जातात. ते इलेक्ट्रोडचं डिझाईन व्यवस्थित नसल्यामुळं म्हणजे 2 इलेक्ट्रोडच्या मधलं जे अंतर आहे तिथे काही गॅसेस तयार होतात. सगळ्याच इलेक्ट्रोड हायड्रोजन तयार होतो. हो, हायड्रोजन तयार होतो. तर तो त्याच्यामुळं खूप काय म्हणू उष्णता तयार होते आणि ते तेवढी वीज फुकट जाते. फॅरेडे एफिशियन्सी कमी होते. बरोबर. तर त्याचं कॉम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स करून असं म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे की खूप किमती कमी करता येतात ह्याच्यातून. ओके. तर
शास्त्रज्ञ दोन्ही पद्धतीचे यांनी एकत्र करून जे तुम्ही आव्हानं जी आहेत ते अतिशय स्पष्टपणे आणि सुंदर रीतीने मांडलीत, ते हळूहळू एक 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 कमी करायला उपयोग होईल त्याचा. ओके सर. धन्यवाद जोशी सर. धन्यवाद सर. आणखीन काही प्रश्न आहेत का कुणाला? नाही. श्रोत्यांमध्ये आणखीन कोणी नाही? बर. संतोष हरम, MM शर्मा सर ह्याच विषयावरती भाषण देतात की सकाळी उठल्यापासून आपण टूथब्रश घेतो, टूथपेस्ट घेतो, नंतर आपण आंघोळ करतो त्यावेळेला साबण लागतो आपल्याला, पाणी हे सुद्धा केमिकल आहे. हो ना. अशा पद्धतीने ते दिवस अखेर पर्यंत आपण केमिस्ट्रीवरती कसा अवलंबून आहोत त्याचं सुंदर विवेचन करत असतात. एक भाग. दुसरी गोष्ट अशी, त्यांच्याच बऱ्याचशा असे काही माझे गुरुवारी आहेत, त्यांच्यात हेच फक्त परिवर्तित तुमच्यापर्यंत केलंय. लहान लहानशा कल्पना आपण कुठून कुठून उचलत असतो प्रत्येकाच्या भाषणामधनं, आणि आपण कसं मुलांना चांगलं देता येईल याचा विचार करत असतो. धन्यवाद सर. बरोबर आहे. दुसरी गोष्ट अशी की सुरुवातीला तुम्ही विनयाने म्हणालात की मी पहिल्यांदाच मराठीमध्ये बोलतोय त्यामुळे काही चुका झाल्या तर त्या समजून घ्या. परंतु मी त्या अंगाने सुद्धा तुमचं भाषण ऐकत होतो तेव्हा काही चुका तुम्ही केल्या नाहीत. तुम्ही फार उत्तम मराठी बोललात. ओके. आणि पुणं तिथं काय होणं, तेव्हा तुम्हाला विनंती अशी आहे की इथून पुढे तुम्ही आता मराठीमध्येच भाषण द्यायला सुरुवात करायची. अर्थात तुम्हाला वर्गामध्ये इंग्रजीत बोलावं लागेल, परंतु बाहेर तुम्हाला ज्या वेळेला कुठे बोलवत राहील तर त्यावेळेला मराठीमध्येच भाषण तुम्ही द्या. म्हणजे आमच्या मराठी विज्ञान परिषदेचा हा जो उद्देश आहे तोही ह्या निमित्ताने पूर्ण होईल की मराठीतून आपल्याला विज्ञान व्यक्त करता आलं पाहिजे. नक्की नक्की सर. नक्की सर. आणि आता नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये सुद्धा आपल्याला आपल्या मातृभाषेत करायचं आहे. जायचं आहे, तर नक्की तोही नक्की. उद्देश पुरा होईल. आणि तिसरी गोष्ट अशी की तुमच्या विद्यापीठामधले प्राध्यापक आर्णीकर, हो हो सर. यांनी विज्ञानाचा क्लब सुरू करून अनेक ऍक्टिव्हिटीज केल्या तर तशा तुम्ही त्या तिथे सुरू कराव्यात हो अशी सर. हो सर. विनंती आहे. कालच त्यांच्या नावावर आम्ही मुलांना बोलवतो, एक लेक्चर कॉम्पिटिशन ठेवली होती, अर्निकल लेक्चर कॉम्पिटिशन. बर बर बर. कालच झालं ते, तो कार्यक्रम कालच झाला. हा, तेव्हा हा कार्यक्रम तुमचा फार उत्तम झाला. तुम्ही स्लाइड्स तुमच्या चांगल्या होत्या, सोप्या भाषेमध्ये तुम्ही बोललात आणि इतक्या सोप्या भाषेमध्ये तुम्ही बोलत असल्यामुळे तुमच्या विद्यार्थ्यांना तुमचा विषय चांगला समजत असणार. एक चांगले प्राध्यापक म्हणून नामवंत असणार याच्याबद्दल मला नक्कीच खात्री वाटते. धन्यवाद सर. तुमचे आणि बहुसंख्य श्रोते आज जे या ठिकाणी उपस्थित होते त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि धन्यवाद. आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद सर. जोशी सर धन्यवाद. धन्यवाद. छान छान. ऑल द बेस्ट. थँक्यू सर.